झी 24 तासच्या दणक्याची ही बातमी आहे, कारण एसी सरकारचा स्तंभ बनवणाऱ्या विरोधात अखेर त्र्यंबकेश्वर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। ब्रह्मगिरीच्या शिखरावर शिलालेख स्तंभ तयार करत कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्यात आलं होतं। झी 24 तासनं हा सगळा प्रकार समोर आणला आणि पोलीस सक्रिय झाले। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत या कार्यकर्त्यांनी आता त्यांच्या विरोधात नोटिसा देखील जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एसी सरकारचा स्तंभ बनवणाऱ्यांच्या विरोधात आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण बघतोय की झी 24 तासनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। खरं तर ही कारवाई खूप आधी होणं गरजेचं आहे, परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल आणि गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अटक किंवा पुढील कारवाई नेमकी काय? खरंय, एसी सरकार ने जो काही हा स्तंभ या ठिकाणी बनवलेला होता, हा कुणालाही माहिती न देता किंवा कुठल्याही सरकारची परवानगी न घेता, वन विभागाची परवानगी न घेता या ठिकाणी तयार केलेला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारची नक्षलवादी चळवळ येणाऱ्या काळामध्ये याला बघितलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी भागामध्ये आदिवासी निरक्षर आदिवासी जे आहेत किंवा जी लोक रानावनामध्ये भटकणारे आदिवासी आहेत त्यांना भ्रमित करून त्यांना सरकारच्या विरुद्ध भडकवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि म्हणूनच यावर तातडीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 535 आणि 125 कलमांविरुद्ध कलम लावून पोलिसांनी स्वतः हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस या ठिकाणी सक्रिय झाले असं म्हणायला हरकत नाही। थोड्या दिवसांमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत या परिसरामध्ये या सर्वांना नोटिसा बजावण्यात येतील, त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचे जबाब घेण्यात येतील आणि एकूणच प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर अशा सर्व आदिवासी भागांमध्ये, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी भागांमध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली आहे आणि त्यामुळे आता आपण बातमी प्रकाशित केल्यानंतर सरकार खडबडून जागा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। बिलकुल योगेश, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की हा जो स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे हा अधिकृत आहे का? त्याला तशी परवानगी दिलेली आहे का? या स्तंभावर कारवाई आता प्रशासन करणार आहे का? तशी कुठलीही परमिशन नसताना हा सगळा स्तंभ उभारण्यात आला। खरं म्हणजे याआधी सुद्धा असा स्तंभ उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। वन विभागानं तो पूर्णपणे तोडलेला होता। तो स्तंभ मात्र हा स्तंभ पुन्हा एकदा गुपचूप पद्धतीने या ठिकाणी उभारण्यात आला आणि याची खबरबात पोलिसांना नव्हती, प्रशासनाला नव्हती आणि त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। हे फक्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात आहे असं नाही, हे नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या वणीगडावर सुद्धा असा स्तंभ उभारण्यात आलेला आहे। अनेक धार्मिक स्थळांवर असे स्तंभ उभारले जात आहेत। बिलकुल, या स्तंभावर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे। पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।